नमस्कार. मी कोलते कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी इथून DTP CorelDRAW यामधील एक असाइनमेंट घेणार आहे. यामध्ये आपण पाहूया की ती असाइनमेंट कशी करायची आहे. हाऊ टू डिझाईन अ मॅगझिन कव्हर पेज. आपल्याला एक मॅगझिन कव्हर पेज बनवायचं आहे. यासाठी आपल्याला काय काय मटेरियल दिलेलं आहे आणि आपल्याला पेज कसं पाहिजे ते त्याच्यामध्ये आपण घेऊया. यामध्ये दी रिझोल्यूशन फॉर अ बुक कव्हर इज नॉर्मली केप्ट ॲट 598 पिक्सेल्स इंटू 29 पिक्सेल्स विच वुड रिझल्ट इंटू अ हाफ फोल्ड बुक कव्हर. आपलं एक बुक कव्हर सारखं एक हाफ फोल्ड लागणार आहे. त्याचं आपल्याला मापक दिलेलं आहे पिक्सेलमध्ये. त्यानंतर प्रिंटिंग जे पेज हवंय ते आपल्याला कुठल्या हार्डबोर्ड पेपरमध्ये आपल्याला प्रिंट करू शकतो. त्याच्यानंतर हेडिंग ऑन दी कव्हर पेज वुड बी हायलाइटेड. आपल्याला एक कव्हर पेज हायलाइट व्हायला पाहिजे ह्या दृष्टीने आपल्याला अशा पद्धतीने मॅगझिन कव्हरचं हाफ पेज मध्ये आपल्याला ते बनवायचं आहे आणि फोटोशॉपमध्ये बनवायचं आहे. त्याचे आपण इन्स्ट्रक्शन वन बाय वन पाहूया. सगळ्यात पहिलं म्हणजे त्या मॅगझिनचं नाव, त्याच्यामध्ये कसं इन्सर्ट करायचं आहे, त्याच्यानंतर इफेक्ट कोणता द्यायचा आहे, आउटर ग्लो कसा द्यायचा आहे, त्यानंतर एक इमेज जी आहे ती इन्सर्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला कंटेंट त्याच्यामध्ये काही जे दिलेले आहेत तर ते द्यायचे आहेत आणि त्याला स्केलिंग ती इमेज करायची आहे. म्हणजे इमेज ही एवढीच आहे पण ती जर आपण थोडी मोठी केली तर ती ताणल्यावर कशी दिसते त्याला स्केलिंग करणं म्हणतात. तर ते आपण ऑप्शन पाहणार आहोत. त्यानंतर इमेज एक इन्सर्ट करून घेणार आहोत. काही इमेजेस आपल्याला एक रॉ मटेरियलच्या स्वरूपात दिलेले आहेत तर ते आपण इन्सर्ट करून घेऊ. त्यानंतर काही शेपमध्ये किंवा रेक्टँगल टूलमध्ये आपल्याला काही त्याच्यामध्ये बनवायचे आहेत. तर अशा काही असाइनमेंट्स आपण बनवून बघूया. ते बनवल्यानंतर फायनल कसं दिसेल तर ते ह्या स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे. जसं याच्यामध्ये एक नाव आहे, त्याच्यानंतर खाली एक त्याचं इयर आहे, त्याच्यानंतर लोगो क्रिएट केलेला आहे, काही टेक्स्ट त्याच्यामध्ये टाईप केलेले आहेत. त्याच्यानंतर या गाडीचं नाव आहे, त्याचं एक सिम्बॉल आहे, त्याच्यानंतर एक सिम्बॉल आहे आणि काही सिम्बॉल व काही इमेजेस आणि काही आपले टेक्स्ट याच्यामध्ये इन्सर्ट करायचे. तर अशा स्वरूपात आपल्याला फायनल जे आउटपुट आहे ते या स्वरूपामध्ये आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीने आउटपुट आपल्याला बनवायचे. हा कव्हर पेज आपण बनवणार आहोत मॅगझिनचे. ओके. तर काही याच्यामध्ये फाईल्स मी बनवून ठेवलेल्या आहेत. मागच्या काही असाइनमेंटमध्ये पण मी दाखवल्या आहेत काही गोष्टी. आता आपण याच्यामध्ये रॉ मटेरियल कोणते कोणते आहेत ते पाहूया. त्यासाठी मी आधी काही एक फायनल लुक तयार केलेला आहे. फक्त याच्यामध्ये कसं घ्यायचं काय घ्यायचं हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगत जाईन. याच्यामध्ये आता मी हे ऑफ करून ठेवते सगळं. जसं तेव्हा कार आपण घेणार आहोत. ती कार घेतल्यानंतर कशा पद्धतीने जर मी हे स्केलिंग वाढवलं तर ते दिसेल. तर एक न्यू लेअर घेऊन ठेवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. न्यू लेअरमध्ये फाईल मेनूमधून प्लेस एम्बेडेड या ऑप्शनमधून आपण प्रत्येक वेळी इमेज घ्यायची असतात. याच्यामध्ये काही मटेरियल्स मी कलेक्ट करून ठेवलेले आहेत जे की याच्यामध्ये मला लावता येतील सिम्बॉल वगैरे. आता ही BMW ची कार मॅगझिन आपल्याला बनवायची आहे. तर तुम्ही हे किंवा हे इमेज कुठलेही घेऊ शकता. मी आता कारची ही इमेज घेते, प्लेस केली. थोडंसं प्लेस करेपर्यंत वेळ लागतो कारण त्याचं रिझोल्युशन जे आहे ते हाय लेवलला असतं. याच्यामध्ये मला हा पोर्शन नको आहे तर मी तो थोडासा ऍडजस्ट करून घेते. आता मी तुम्हाला दिसेल की स्केलिंगचा उपयोग कधी होतो. आता मी जशी कारची इमेज मोठी करायला जाते तर ती कारची इमेज पूर्ण जशी हवी तशी ती दिसत नाही, खूप ताणल्यासारखी वाटते. पण मला ती न ताणता
बाकीचा जो हा पोर्शन आहे वरचा तो मला वरती दिसायला पाहिजे, असं असण्यासाठी मी कसं वाढवायचं आहे ते तुम्हाला मी आता एक स्टेप बाय स्टेप दाखवते. हॅलो, मी आता सिलेक्शन करून दाखवते. जसं की आपण एखाद्या रेक्टँगल घेऊ शकतो. रेक्टँगल घेऊन इथे मी सिलेक्ट करते. एक कार भोवती एक रेक्टँगल ड्रॉ करते, जो आपल्याला सिलेक्शनचा रेक्टँगल घेतलाय, जो आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचा आपण तो घेऊ शकतो. सिलेक्शन केल्यानंतर सर्वात पहिलं सिलेक्ट मेनू मध्ये जाऊन सेव्ह सिलेक्शन हा ऑप्शन निवडणार आहोत, किंवा तुम्ही इथल्या ते सिलेक्शनला राईट क्लिक करून सुद्धा सेव्ह करू शकता. सेव्ह सिलेक्शन ऑप्शन निवडलाय, त्याच्यानंतर कार 2 असं मी नाव दिलंय, कारण ह्याच्या आधी मी नाव दिलं होतं, तर मी कार 2 असं नाव दिलंय. ओके बटनावर क्लिक केलंय. सेव्ह करून झालंय सिलेक्शन. त्यानंतर मी सिलेक्शन काढून टाकते, डिसिलेक्ट करते. त्याच्यानंतर मी मूव्ह टूल सिलेक्ट केलंय. मूव्ह टूल सिलेक्ट केल्यानंतर ओके, मूव्ह टूल सिलेक्ट केलंय. त्याच्यानंतर मी सिलेक्शन इमेजला केल्यानंतर एडिट मेनू मध्ये जाऊन कंटेंट अवेअर स्केल हा ऑप्शन मी निवडलाय. कंटेंट अवेअर स्केल हा ऑप्शन निवडल्यानंतर जेव्हा मी कार मोठी त्याची इमेज मोठी करते, तेव्हा माझी कार जशी आहे तशीच रिझोल्युशन राहतात, फक्त ती थोडीशी हलते, पण कारचे जे रिझोल्युशन्स आहेत जेवढे मी फ्रीज केलेत तेवढे ते स्थिर राहिले. आणि मी इमेज जशी मोठी करते, कमी अधिक करून दाखवते, तर ती इमेज थोडी पुश होते, पण ऍक्च्युली त्याच्या रिझोल्युशन मध्ये काही फरक होत नाही. बाकी बॅकग्राऊंड जो आहे, बॅकग्राऊंडचा भाग आहे तो पूर्ण सेट होतो. तर अशा पद्धतीने कार मी इथे जे मॅगझिन साठीच होतं तर ती इमेज मी प्रॉपरली लावली आहे. आणि इतर जे काही आपल्याला लोगोज वगैरे त्याच्यामध्ये फिट करायचे आहेत ते आपण प्रत्येक गोष्टीला इथे न्यू लेअर सेट करतोय आपण. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा शिकणारा पॉइंट होता तो हाच होता की सिलेक्शन करून सेव्ह सिलेक्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर कंटेंट अवेअर स्केल हाच ऑप्शन निवडायचा आहे. त्याला शॉर्टकट की अल्ट प्लस शिफ्ट प्लस कंट्रोल प्लस सी अशा कीज सुद्धा तुम्ही करू शकता, जेणेकरून कंटेंट अवेअर स्केल म्हणजे काय, तुमचा कंटेंट जो आहे तो फ्रीज होतो तेवढा पार्ट, आणि तुम्ही इमेज हवी तशी बॅकग्राऊंड तसं वाढवू शकता आणि सेट करू शकता. तर अशा पद्धतीने आपण मॅगझिनचा जो कव्हर पेज आहे ते आपण सेट केला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की जसे आता आपण रिझोल्युशन सेट करून घेतले, त्यानंतर हे जे लोगो आहे, हा एक लोगो आहे किंवा हा एक लोगो आहे, त्याच्यानंतर खाली नाव आहे RS3 असं एक लोगो आहे आणि खाली छोटे लोगोज आपल्याला लावायचे. तर आपण वन बाय वन आपण लावत जाऊ, पण याच्यामध्ये मी फायनल लुक कसं आहे, एक लोगो वगैरे मी इन्सर्ट करून दाखवते. तर ते अशा पद्धतीने इन्सर्ट करून ठेवते. याच्यामध्ये एक लेअर घेतली आहे. लेअर घेतल्यानंतर फाईल मेनूमधून प्लेस एम्बेडेड, बऱ्याच मी आतापर्यंतच्या केस स्टडीमध्ये प्लेस एम्बेडेड मधून आपल्याला एखादी इमेज घेऊ शकतो, हे मी सांगितलंय वारंवार. पुन्हा एकदा मी दाखवते. तसं याच्यामध्ये रॉ मटेरियल जे आपण दिलेलं आहे हे डाउनलोड करून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये कसं घ्यायचं तसं आता मी प्लेस करते. प्लेस व्हायला थोडासा वेळ लागतो, किंचित. नाव जे आहे RS3 ही एक पाटी आपल्याला तयार झालेली दिसते, जे आपल्या गाडीच्या पुढे हे नाव होतं. तर एक याच्यामधून सिलेक्ट मेनूमधून सब्जेक्ट या ऑप्शनवर क्लिक करूया. सब्जेक्टवर क्लिक केल्यानंतर जेवढा जो भाग आहे आपल्याला पाहिजे तो तेवढाच तो सिलेक्ट होतो, आणि हा सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल प्लस सी म्हणजे कॉपी कमांड दिली आहे, आणि आपण परत एक लेअर न्यू घेऊया आणि कंट्रोल प्लस व्ही पेस्ट करूया. आता जी पहिलीची होती नावाची प्लेट होती RS3 नावाची, ती मी ऑफ करते, आणि ऑफ केल्यानंतर मला हा जो एक लोगो आहे तो मला प्रॉपरली मिळाला आहे, तो आता मी छोटा करून इथे या ठिकाणी गाडीच्या वरती इथे लावते. जसं
PDF मध्ये दिलेलं आहे की कसं आपल्याला लावायचं आहे, त्या पद्धतीने आपण लावून घेतो. तर अशा पद्धतीने आपण लावून घेतलंय. असे एक एक प्रत्येक जे लोगो आहे तसे आपण ते घेऊ शकतो. जसं आता मी हा एक लोगो दाखवते. याच्यासाठी लेअर घेणं गरजेचं आहे. गो टू लेअर सिलेक्ट करून सिलेक्शन काढून टाकलं की लेअर एक नवीन इन्सर्ट होते. लेअर नवीन इन्सर्ट केल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा तसंच प्लेस एम्बेडेड मधून जे तर इतरही हे लोगो दिलेले आहेत तसे आपण इन्सर्ट करून घेत जाणार आहोत. जसं याच्यामध्ये मी प्लेस केलं, आता प्लेस करते मी, मला इथला जो भाग काढायचा आहे तो मी सब्जेक्ट घेऊन चालणार नाही, कारण सब्जेक्ट जर मी सिलेक्ट केलं आणि सब्जेक्ट करायला गेले तर कसं दिसेल बघा. सब्जेक्टवर क्लिक केला तर या मधला जो पार्ट आहे व्हाईट वगैरे ह्या तोही सिलेक्ट व्यवस्थित म्हणजे होत नाही आहे प्रॉपरली, आणि तोही व्हाईट आपल्याला कलर नको आहे कारण तो आपल्याला घालवायचा आहे. तर असं सिलेक्शन करून चालणार नाही, म्हणून मी इथे मॅजिक वॅन टूल हा सिलेक्ट करते, जेणेकरून सगळा जो व्हाईट भाग आहे तो व्हाईट भाग आपण रिमूव्ह करू शकतो. फर्स्ट टाइम डिलीट करताना मी डिलीट की जेव्हा प्रेस करते ते डिलीट होत नाही, पण आपण इरेझरचा वापर करून जे डिलीट करायला जातो त्याच्यानंतर मात्र आपल्याला डिलीट इथून करता येतो. आता मी हा बराचसा पार्ट इथला घालवला आहे, पण मला अजून याच्यामध्ये कुठे मधला जो पार्ट आहे व्हाईट कलरचा तो दिसतोय. याच्यामध्ये मी मॅजिक वॅन टूलमध्ये क्लिक करते. जसं की याच्यामध्ये प्लस सिलेक्शनला प्लस सिलेक्शन करते आणि लेअर सिलेक्शन केलं नव्हतं त्याच्यामुळे दाखवलं गेलं. आता मधला जो पार्ट आहे छोटा छोटा अगदी तो मी सिलेक्ट केलाय आणि मी तो घालवते. क्षणात आपण घालू शकतो आणि नंतर पुन्हा एकदा आपण बाहेर क्लिक करणार, सिलेक्शन काढून टाकतोय आणि नंतर परत तो लोगो आपण घेतोय. आता याच्यामध्ये लोगोमध्ये लोगो दिसतोय आपल्याला. छोटा करूया आणि त्याला आपण सेट करूया. पण इथे कुठेतरी व्हाईट कलरचं कुठे मध्ये मध्ये दिसतोय, ते थोडंसं झूम करून जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की अजून काही पॉइंट्स त्याच्यामधले राहिले आहेत जे भरलेलं नाव हे भरलेलं होतं, त्याच्यामध्ये त्यातला प्रत्येक पॉइंट काढता येत नव्हता. आता मी पुन्हा एकदा सिलेक्शन करून घेते. एकदम एखादं नाव बारीक असेल, दिसत नसेल तर आपण थोडं झूम करून त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. फक्त आपल्याला व्हाईटच कलर सिलेक्ट करायचा होता. दिसेल की नाव एकदम क्लिअर झालेलं आहे. झूम केल्यानंतर ते दिसलं. आता मी परत थोडंसं त्या आपल्या सेम नॉर्मल व्ह्यूमध्ये येते आणि हा जो लोगो आहे तो मी थोडा छोटा करते आणि त्याला जिथं योग्य साईज हवी आहे तर त्या पद्धतीने मी ते सेट करून घेते. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक याच्यामधला लोगो आहे किंवा इथले लोगो आहेत ते आपण त्या पद्धतीने करून घेतलेले आहेत. असे तुम्ही प्लेस करून त्यातला कधीतरी मॅजिक वॅन टूल वापरावा लागतो, कधीतरी हा सिलेक्शन टूल वापरावा लागतो. जो मर्क्यू टूल आहे किंवा रेक्टँगल असो या इलिप्सिकल असू दे, तर त्याच्यामधले मर्क्यू टूल तुम्ही वापरू शकता त्या गरजेनुसार. लॅसो टूल आहे, पॉलिगॉनल आहे, मॅजिक लॅसो टूल आहे, तर असेही आपण सिलेक्शन करून घेऊ शकतो. तसंच सिलेक्शनचे इतरही प्रकार आहेत जे ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल आहे, क्विक सिलेक्शन टूल आहे आणि मॅजिक वॅन टूल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे
सिलेक्ट मेनूमधून सब्जेक्ट नावाचा जो सिलेक्शन करण्यासाठी जो ऑप्शन आहे तो नेहमी लक्षात ठेवा. सब्जेक्टने सिलेक्ट करताना जो मेन भाग आहे इमेजमधला तो सिलेक्ट होतो. म्हणजे एखादं ब्राउचर आहे तर त्यातला मधला भाग मेन कुठला हायलाईट आहे, तर एखादी कार आहे तर कारला तो ते बरोबर सिलेक्ट करतो. बाकीचा भाग आपल्याला काढून टाकता येतो, सहज सोपं जातो. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे सिलेक्शन मधले प्रकार किंवा त्या इमेजप्रमाणे आपल्याला सिलेक्शनचे प्रकार सिलेक्ट करून त्यातला जो काय भाग डिलीट करायचा आहे किंवा ठेवायचा आहे किंवा कलर बदलायचा आहे, तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापर आपण करून घेऊ शकतो. थोडंसं आता मी हे जे आहे ते ऑफ करून ठेवते आणि मला फायनल तुम्हाला लुक दाखवायचा आहे. तर त्याचं जे फायनल लुक आहे, जसं तर हे सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामधला फायनल जो लुक आहे तो अशा पद्धतीने दिसतोय. तर अशा पद्धतीने मी पूर्ण हा एक लोगो लावला आहे. त्याच्यानंतर नाव म्हणजे टेक्स्ट टाईप केलंय, त्याच्यानंतर खाली एक टेक्स्ट टाईप केलंय, खाली वरती एक टेक्स्ट टाईप केलंय, खाली इथे जान 2017 असं टाईप केलंय. BMW हा एक सिम्बॉल सारखं एक त्याला फॉन्ट विशेष फॉन्ट दिलाय आणि थोडं साईज मोठी केली आहे. हा एक लोगो सगळ्यात पहिला होता. त्यानंतर एक इमेज होती ती इन्सर्ट केली, म्हणजे प्लेसमधूनच घेतलंय, प्लेस एम्बेडेड. $65 असा पद्धतीचा फॉन्ट वेगळा डाउनलोड केला गुगलमधून आणि तो त्याच्यामध्ये मी इन्स्टॉल केला फॉन्ट आणि तो तसा त्याला अप्लाय केला. त्याच्यानंतर डॉलरचं साईन जे आपल्या कीबोर्डवरती आहे ते तुम्ही प्रेस करून घेऊ शकता आणि बारकोड जो आहे तर तुम्ही गुगलवरून कुठलेही ऑनलाईन घेऊन डाउनलोड करून इमेज त्याप्रमाणे प्लेस करू शकता. आणि इथे काही टेक्स्ट आहेत, तर अशा पद्धतीने टेक्स्ट टाईप करून घ्यायचे आणि इमेजचे जे इमेजेस आहेत, जे लोगोज आहेत ते सगळ्या प्लेस एम्बेडेडमधून घ्यायचे आहेत. ह्या असाइनमेंटमध्ये महत्त्वाचा शिकणारा पॉईंट जो होता तो मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिलेक्शन करून जो सब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे किंवा जो मेन भाग सिलेक्ट केला आहे त्याचं रिझोल्युशन न हलवता किंवा एखादी ती इमेज न ताणता त्याचे रिझोल्युशन प्रॉपरली फ्रीज करून त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते आपल्याला हवं तसं इन्क्रीज केला आपण तरी त्या पिक्चरवर काही परिणाम करून दिला जात नाही. तर हा जो ऑप्शन आपण मगाशी बघितला जो एडिटमधून कंटेंट अवेअर स्केल या माध्यमातून आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने ही असाइनमेंट तुम्हाला करते वेळी माझ्या या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, हेल्प होईल आणि यापुढेही तुम्हाला वेगवेगळ्या अशा असाइनमेंट्स मी बनवते अपलोड करते आहे. नक्कीच तुम्हाला आवडतील. तुम्ही प्रत्येक टूल करून बघा आणि सबस्क्राईब पण करा, जेणेकरून तुम्हाला पुढचेही काही असाइनमेंट्स आहेत ते तुम्हाला बघता येतील आणि नवीन नवीन गोष्टी तुम्ही शिकत जाल. तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, नक्कीच हेल्प होईल तुम्हाला. थँक्यू.